नमस्कार मुलांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आरंभ ई-लर्निंग या प्लॅटफॉर्मवर. आज आपण जो पार्ट पाहणार आहे, तो आपण काय केले मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे पहिले 3 उपघटक जे आपण भाषेच्या व्यवहारात उपयोग यामधील पहिले 3 उपघटक जे आहे वाक्प्रचार, म्हणी आणि वाक्यातील निर्देश, त्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये. आता आपण काय करणार आहोत, हा जो तिसरा घटक आहे संवादावर आधारित प्रश्न, संवाद व त्यावर आधारित प्रश्न, आणि 5वा घटक म्हणजे माहिती तंत्रज्ञान विषयक व इतर इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द. याला एक दुसरा शब्द आहे पारिभाषिक शब्द. आपण ह्या गोष्टींचा अभ्यास आता आपण काय करणार आहे या लेक्चरमध्ये करणार आहोत. आता पहा, संवादावर आधारित प्रश्न. आता हा टॉपिक आपण थोडं लेट का घेतलाय, कारण या टॉपिकमध्ये संवाद हा जर आपण मागच्या वर्षीचे प्रश्न पाहिले, ज्याला आपण PYQs असं म्हणतो, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स, तर ते PYQs जर आपण पाहिले तर आपल्याला समजून येईल की संवाद या घटकावर थोडं डीपमध्ये, थोडं खोलात जाऊन आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला काय करायचं, आधी दिलेला संवाद आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे, त्याचा आशय समजून घ्यायचा आहे. आता संवाद म्हणजे काय असतं रे, तर संवाद म्हणजे भरपूर सारे पात्र असतात. त्या पात्रांमध्ये काय झालेलं असतं, एकमेकांमध्ये जे बोलणं चाललेलं असतं तेच बोलणं आपल्याला काय एक पॅसेज म्हणून आपल्या समोर मांडलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, संवाद असं म्हणतो. तर त्या संवादामधली आपल्याला पात्र असतील, त्यांची नावं असतील, परत संवादाचे काही ठिकाण वगैरे त्यात मेन्शन केलेलं आहे का, किंवा कुठली तारीख मेन्शन केलेली आहे का, तर या सर्व गोष्टींचं आपल्याला व्यवस्थित भान ठेवून तो संवाद जर व्यवस्थित वाचला तर आपल्याला उत्तरांपर्यंत पोहोचणं सोपं जातं. आणि नंतर मग आपलं ठरल्याप्रमाणे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, व्यवस्थित वाचायचा, आणि जे विचारले त्याचं उत्तर व्यवस्थित आपण मार्क करायचं आहे. आता काय करू, आपण एक एक संवाद पाहूया, म्हणजे आपल्याला समजून येईल की संवादावर कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता पहिला संवाद आपण पाहणार आहोत. आपण काय करू, आता संवाद व्यवस्थित वाचून घेऊ, म्हणजे तुम्हाला कळेल की परीक्षेत संवाद वाचून त्यावर प्रश्न कसे सोडवायचे. काय म्हटलंय रे इथे, प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. खालील संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता काय म्हटले पहा, आई मला प्लीज हँडवॉश दे ना. आता तुम्ही जर मागचे प्रश्न पाहिले तर त्याच्यामध्ये एक प्रश्न बऱ्यापैकी कॉमन असतो की संवादामध्ये किती पात्रांनी सहभाग घेतलेला आहे. तर आपण काय करणार आहोत, ते आपण इथे जे पात्र आहेत त्या पात्रांना काहीतरी अंडरलाईन किंवा जे तुम्हाला योग्य वाटतं तसं मार्किंग तुम्ही करा, जेणेकरून नंतर ते तुम्हाला परत संवाद वाचून शोधावं लागणार नाही. आलं लक्षात? आता वाचूया आपण. आई मला प्लीज हँडवॉश दे ना. त्यामध्ये आई हे पात्र आलेलं आहे, मी त्याला गोल करतो. आई मला प्लीज हँडवॉश दे ना. प्रमोद मी काय करते, आजीकडून घे. म्हणजे प्रमोद नक्कीच याच्यामध्ये एक पात्र आहे, आणि आईने प्रमोदला काय सांगितलं की तू आजीकडनं घे. मग इथं आजी पण एक पात्र आहे, परंतु आजीने अजून संवादात भाग घेतलाय का, नाही. आपण पाहूया पुढे तिने भाग घेतलाय की नाही. का रे, शाळेत न्यायचंय का, हो ना आजी. आता इथं प्रमोद काय म्हणतोय, हो ना आजी. म्हणजे का रे, शाळेत न्यायचंय का, हे कुणी विचारलंय रे, तर आजीने विचारले, म्हणून आजी हे देखील एक पात्र आहे. आज शाळेत हात धुवायचे आहेत, रोजच धुत असणारे हात, आज वेगळं काय, अहो बाबा आज जागतिक हात धुवा दिन साजरा करायचा आहे शाळेत. म्हणजे बाबांना देखील संवादात आपण सहभागी करून घेतलेलं आहे. काहीतरी खूळबाई, हात धुणे यात काही साजरं करण्यासारखं काय आहे, अगं आजी स्वच्छ हातांचे महत्व पटवून देण्यासाठीच हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. हो का, बरं. अरे संदेश वरून आठवलं, आपला संदेश येणार नाही आज. म्हणजे संदेश हा कोणतरी एक व्यक्ती आहे, पण त्याने अजून संवादात भाग घेतलेला नाही, म्हणून मी त्याला गोल केलेला नाही. बाबा मग आम्हाला शाळेत कोण सोडणार, मी येतो सोनाली. आता हे कोण म्हटले पहा, तुम्हाला सोडायला, फक्त थोडा चहा घेतो. अरे वा आई, काकांसाठी चहा कर ना पटकन. म्हणजे ज्यांना चहा पाहिजे ते कोण आहेत रे, ते काका आहेत, आणि काकांनी संवादात भाग घेतलेला आहे. प्रमोद ही घे तुमच्या दोघांसाठी पुस्तके, ही पण घेऊन जायची आहेत ना, हो थँक्यू बाबा. आलं लक्षात, तो पुस्तकं पण आपल्याला घेऊन जायला प्रमोदला सांगितलेलं आहे. आता हा संवाद वाचल्यानंतर आपण काय करूया, याच्यावरचे प्रश्न पाहूया कसे आलेले आहेत. शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा, प्रश्न नीट वाचायचा, त्याचे काय विचारले, असावा की नसावा हे व्यवस्थित वाचायचं. शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा. आता जर प्रश्न आपण पाहिले तर यामध्ये जागतिक हात धुवा दिन हा तर नक्कीच होणार होता, कारण तो होणार होता म्हणून तर प्रमोद हँडवॉश घेऊन जाणार होता, म्हणून हे तर आपलं उत्तर नसणार आहे, कारण नसावा असं विचारलंय. त्यामुळे जागतिक हात धुवा दिन हा असणार आहे. पुढे काय विचारलंय रे,
इथं पहा आपल्याला काय म्हटलंय की पुस्तकं पण त्यांना घेऊन जायची होती. म्हणजे नक्कीच वाचन प्रेरणा दिन वगैरे हा ऑप्शन बरोबर होऊ शकतो का? तर होऊ शकतो. कारण त्यांना पुस्तकं नेण्याची पण आठवण बाबांनी करून दिलेली होती प्रमोदला. म्हणजे वाचन प्रेरणा दिन पण नक्की असावा. आणि जर आपल्याला माहिती नसेल तर इथून पुढे लक्षात ठेवा, वाचन प्रेरणा दिन कधी असतो रे? डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम जे आहेत आपले भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर सायंटिस्ट होते, ते वैज्ञानिक होते. तर ते त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण काय करतो? वाचन प्रेरणा दिन साजरा करतो. आणि ही कधी असते रे? ती असती 15 ऑक्टोबरला. हे दोन्ही पण वाचन प्रेरणा दिन आणि हे दोन्ही पण कधी असतं? 15 ऑक्टोबरला. आणि जागतिक हात धुवा दिन कधी असतं? तर हा देखील 15 ऑक्टोबरला असतो. हे आपल्याला संवादामध्ये कुठे दिलेलं नाही, परंतु हे आपल्याला मी आता इथं सांगत आहे. लोकमान्य टिळक पुण्यतिथी मात्र कधी असते रे? ही आपल्याला माहितीच पाहिजे. ती असते आपली 1 ऑगस्ट या दिवशी. आलं लक्षात? तर नक्कीच मग त्या दिवशी 15 ऑक्टोबर असेल तर लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी मात्र नसणार आहे. त्यामुळे हा ऑप्शन आपलं उत्तर आहे. जरी थोडा अवघड कॅटेगरी मधला हा प्रश्न असला, थोडं डीप जाऊन याचं अनालिसिस करायचं म्हटलं तरी पण वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुवा दिन हे दोन ऑप्शन तर आपले कट होतात, कारण ते असलेच पाहिजे. आता मग वाचन प्रेरणा दिन एकतर अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त असेल किंवा लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त असेल. तर वाचन प्रेरणा दिन आपण जास्त शक्यता काय वाटते रे? अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या दिवशी, कारण ते थोर असे वैज्ञानिक होते. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पाहू. वरील संवादात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या व्यक्ती किती? वरील संवादात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या व्यक्ती किती असं आपल्याला विचारलं आहे. आता वरील संवादात किती व्यक्ती सहभागी आहे आता ते आपण पाहूया. इथं मी सांगितल्याप्रमाणे आई ही संवादात सहभागी आहे. प्रमोद हा देखील संवादात सहभागी आहे. हो ना आजी म्हणजे आजी देखील संवादात सहभागी आहे. आणि बाबा बाबा हे चौथे त्यामध्ये सहभाग आहेत. आणि इथं पहा आपलं राहिलं ते म्हणजे सोनाली. कारण सोनाली जेव्हा विचारते की आम्हाला शाळेत कोण सोडणार, तेव्हा ते काका म्हणतात सोनालीला की मी येतोच का असं. तर ती सोनाली एक देखील काय आपल्या संवादातलं प्रत्यक्ष भाग घेणारं पात्र आहे. आणि नंतर काका जे तिला सोडवायला जाणार होते. त्यामुळं प्रत्यक्ष सहभागी विचारले, काय फक्त सहभागी नाही विचारलं, आपल्याला प्रत्यक्ष सहभागी असं विचारलंय. आता संदेश काय येणार नाही रे? कारण संदेशने प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही, त्याचा फक्त संवादामध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणजे तो अप्रत्यक्ष सहभागी आहे असं म्हणता येईल, परंतु प्रत्यक्ष सहभागी अजिबात नाहीये. त्यामुळं किती पात्र झाले रे? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आलं लक्षात? तर 6 कुठे इथं? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आता पुढचा आणि ह्या संवादावरचा शेवटचा प्रश्न पहा. वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोण असावा? वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोण असावा? तर ऑप्शन जर पाहिले, प्रमोदचे काका. प्रमोदचे काका तर नसणार आहे, कारण तो संदेश येणार नव्हता त्या दिवशी. सोनालीचा मामा वगैरे असं काही म्हटलेलं नाही. आता ड्रायव्हर तो त्यांना सोडवायला येणार होता, परंतु तो ड्रायव्हर आहे का रे असं काही म्हटलंय का संवादामध्ये कुठं? तर असं काही म्हटलेलं नाही. त्यामुळे हे निश्चितपणे सांगता येणार नाही. तो कदाचित त्यांचा शेजारी असू शकतो किंवा दुसरा कोण नातेवाईक असू शकतो, दुसरे कोणी त्यांचे पाहुणे वगैरे असू शकतात. त्यामुळे निश्चितपणे हे सांगता येणार नाही. हा ऑप्शन आपला इथे बरोबर ठरतो. तर अशा प्रकारे हा पहिला संवाद आपण पाहिलेला आहे. आता पुढचा संवाद व्यवस्थित पाहूया. काय म्हटलंय? खालील संवाद काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. आपण वाचूया. स्नेहल तू रांगोळी काढ. स्नेहल. बाई मी साक्षीला सोबत घेऊ, म्हणजे बाई ही देखील आहे, म्हणजे बाई म्हणजे मॅडम असतील त्यांच्या शिक्षिका. मी साक्षीला सोबत घेऊ, साक्षीचा अप्रत्यक्ष उल्लेख आलेला आहे. घे ना पण लवकर काढा, फक्त तुम्ही दोघीच इथे आहात, बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत. म्हणजे नक्कीच साक्षी पण तिथे आहे आणि साक्षी देखील प्रत्यक्षपणे सहभागी आहे. अगं साक्षी, आजच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे. म्हणजे साक्षी सहभागी झाली का? तर झाली, आपण तिला मार्क केलेलं आहे. हो स्नेहल, कालच सरांनी सांगितलंय, आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. साक्षी, अगं आपल्याच वर्गाची निवड कशी झाली? असं स्नेहल विचारते. तुला माहित नाही, आपण लेख वाचवा या अभियानात पथनाट्य केलं होतं त्यामुळे. बाकीचा उरलेला संवाद पुढे आहे. अगं हो, त्या अश्विनीने सासूची भूमिका केली होती. आता अश्विनीचं नाव आलेलं आहे, परंतु अश्विनी सहभागी आहे का या संवादात? नाही. स्नेहल, झाली का तुमची कामं? चला कार्यक्रम सुरू होईल आता. झालंच आहे बाई, साक्षीने बघा किती छान रंग भरलेत. हो, पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी. संवाद आता तुम्हाला समजला? नसेल समजला
तर एकदा व्हिडिओ पॉज करा आणि संवाद परत एकदा वाचा आणि मग प्रश्न सोडवायला या. पहिला प्रश्न बघा याच्यावरचा. वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा? किती जणांनी सहभाग घेतलाय रे? तर आपण पाहूया किती मार्क केले आपण इथे पहा. स्नेहल, बाई आणि साक्षी 3च जणांनी काय केले संवादामध्ये सहभाग घेतला. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल, आपण ते मार्किंग केल्यामुळे काय झाले की आपल्याला परत संवाद वाचायची गरज उरली नाही. त्यामुळं असं एकदाच वाचताना जर आपण मार्किंग केलं तर आपला वेळ वाचेल आणि तोच वेळ आपण बाकीच्या प्रश्नांमध्ये वापरू शकतो. वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही असं समजते. कुठला कार्यक्रम होणार नाही म्हटले, व्यवस्थित वाचायचंय. पथनाट्य. पथनाट्य तेव्हा होणार आहे का रे? नाही, कारण ते पथनाट्य आधीच झालं होतं, त्यानुसार तर त्यांना बक्षीस भेटणार होतं. आपण इथं म्हटले पहा, आपण लेख वाचवा या अभियानात पथनाट्य केलं होतं, म्हणजे ते आत्ता करायचे का रे? नाही, ते आत्ता करायचं नाही, त्यामुळे पथनाट्य हे येणार नाही. बक्षीस समारंभ. हो, बक्षीस समारंभ होणार होता. इथं म्हटले पहा, स्नेहसंमेलनामध्ये आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे. आलं लक्षात? गौरव होणार म्हणजे काय रे? बक्षीस देखील मिळणार होतं. विविध गुणदर्शन. हो, विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम देखील होणार होता आणि स्नेहसंमेलन तर होतच. मग काय होणार नाही तर पथनाट्य होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. नंतर वरील संवाद कोठे घडला असावा? मी तुम्हाला सांगितलं होतं की संवादाचं ठिकाण वगैरे किंवा संवाद कोठे घडला हे पण आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर संवाद कुठे घडला असावा रे? हा संवाद मैदानात घडलाय का रे? नाही. वर्गात घडलाय का? नाही, कारण हॉलमध्ये घडलाय का रे? आता तुमचा कन्फ्युजन कशात होऊ शकतं, वरांडा किंवा हॉल, परंतु हॉलमध्ये घडला नाही, कारण त्यांना हॉलमध्ये नंतर जायचं होतं आणि ते रांगोळी आपण हॉलमध्ये नाही काढत, तर हॉलच्या बाहेर जो वरांडा असतो आपला, अंगण असतं त्यामध्ये काढतो. वरांडा म्हणजे अंगण. तर या वरांड्यामध्ये तो संवाद घडलेला असावा, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येतं. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की कशा प्रकारे आपण या संवादाशी डील करायचे. तर एक शेवटचा संवाद याच्यावरचा पाहूया, म्हणजे तुमचा हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. काय म्हटले पहा, खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातनं निवडा. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला तुमच्याकडे येतोय. असं कोण म्हटलं? आता पहा, कोणाचा फोन होता ग? गीता. म्हणजे गीता ही संवादात आहे. आई दीप्तीचा फोन होता, म्हणजे आई देखील संवादात आहे आणि दीप्तीचा फोन होता, म्हणजे फोनवर जे बोललंय ती कोण होती रे? दीप्ती होती. आत्या, दीपू, दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहे. आता आत्या, दीपू आणि दीप्ती यांचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे आत्या आणि दीपूचा. दीप्ती तर आपण घेतलेली आहे. अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहेत? अरेच्चा, तारीखच विसरले ग मी. अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा, म्हणजे बाबा देखील संवादात प्रत्यक्ष सहभागी झालेत. लिहून ठेवलंय, हे बघा 5 किंवा 6 तारखेला. बघ, बरं झालं ना लिहिलंच ते. एवढाच संवाद दिलेला आहे. छोटासा संवाद आहे, त्यावरचे प्रश्न आता आपण पाहूया. वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे? वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे असं जर विचारलं, आता इथं व्यक्तींचा उल्लेख विचारलाय, आपल्याला प्रत्यक्ष सहभागी असं विचारलेलं नाही, फक्त उल्लेख विचारले. अशा वेळेस गीता एक आहे, आई आहे, दीप्ती आहे, आत्या आहे, दीपू आहे आणि ही दीप्ती आधीच घेतली आपण, त्यामुळे हे नाही घ्यायचं, आणि बाबा देखील आहे. आता पहा, 1 2 3 4 5 आणि 6. तर किती व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे संवादात? 6. पर्याय क्रमांक 3. सोपं होतं ना? आता पुढचं पाहू. अरेच्चा, तारीख विसरलेस ग मी, असे गीता कोणाला म्हणाली? तर कोणाला म्हणाले असेल रे? अरेच्चा, तारीख विसरलेस ग मी, कुठं म्हटलंय ते? अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहेत? अरेच्चा, तारीख विसरलेस ग मी. अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा, म्हणजे कुणाला म्हटलेले ते? हे बाबांचा नंतर उल्लेख आला, परंतु फोन कुणाचा होता आणि किती तारखेला येणार आहे ते कुणी विचारले? आईने विचारले. त्यामुळं ते उत्तर पण जे दिले, अरेच्या तारीख विसरलेच ग मी, ते कुणाला दिलेले गीताने उत्तर? आईला दिलेले. आलं लक्षात? बाबांचा उल्लेख नंतर आलेला आहे, आईचा आणि गीताचा संवाद आधी चालू होता, त्यामुळे याचं उत्तर आहे आई. पर्याय क्रमांक 2. या संवादावरचा शेवटचा प्रश्न पाहूया. आत्या, दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा येणार होते? केव्हा येणार होते रे? इथंच म्हटले पहा, 5 किंवा 6 तारखेला, पुढच्या महिन्यात. मग असा ऑप्शन कुठे? 5 तारखेला का? नाही. 6ला नाही. पुढच्या महिन्यात नाही. पुढच्या महिन्यात येणार, परंतु मोर स्पेसिफिक किंवा जास्त करेक्ट कुठलं उत्तर असेल ते म्हणजे पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला, हे सर्वात जास्त योग्य उत्तर आहे. तर तुमच्या एवढा लक्षात आलंच असेल की संवादावरचे प्रश्न आपण कसे सोडवायचे, आणि ह्या टॉपिकवर आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील आणि 3 ह्या प्रश्नासाठी मार्क असतील 6 मार्क्स. त्यामुळे हे 6 मार्क्स आपल्या हातचे आहेत. हे 6 मार्क्स आपल्याला सोडायचे नाहीत. तर चला, आपण आता संवादाचा पार्ट आपल्याला संपलेला आहे. या
घटकावरील शेवटचा भाग आपला तो म्हणजे पारिभाषिक शब्द किंवा माहिती तंत्रज्ञान विषयक व इतर इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द हा टॉपिक आता आपण पाहणार आहोत. तर माहिती तंत्रज्ञान विषयक हे झालं याचं मराठी नाव. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे? याला म्हणतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याला म्हणतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. लक्षात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? माहिती तंत्रज्ञान. तर याविषयी काही गोष्टी असतील म्हणजे जनरली आपण त्याला इंटरनेट, कम्प्युटर या गोष्टींशी आपण याला जोडतो. आलं लक्षात? आणि इतर इंग्रजी शब्द असतील जे आपण रोजच्या व्यवहारात आपल्या वापरतो, याबद्दल जर आपल्याला विचारलं तर ते आपण आता व्यवस्थित पाहूया. इथं काही शब्द आपण घेतलेले आहेत, या व्यतिरिक्त भरपूर शब्द आपण आपल्या वर्कबुक मध्ये दिलेले आहेत. तर हे शब्द आपण आधी पाहूया आणि त्यानंतर याच्यावर आलेले प्रश्न कशा प्रकारचे आहेत ते एकदा पाहिलं की म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या टॉपिकसाठी आपण किती महत्व द्यायचं आणि याच्यासाठी काय काय अभ्यास करायचा. पहिला शब्द पहा, इंटरनेट. इंटरनेट म्हणजे काय रे? याला मराठी शब्द आहे आंतरजाल. याला मराठी शब्द आहे आंतरजाल. आलं लक्षात? नेट म्हणजे काय रे? जाल किंवा जाळ. जाळ आपण म्हणतो. जर इंटर शब्द जोडला तर ते इंटरनेट म्हणजे आंतरजाल असा शब्द तयार होतो. त्यानंतर पहा टेलिफोन. फोन हा शब्द, फोन याचा अर्थ होतो ध्वनी. फोन याचा अर्थ होतो ध्वनी. परंतु याला जर आपण दोन शब्द आधी जोडले, सपोज याला आधी आपण टेली जोडलं, टेलिफोन झाला, तर टेलिफोन याचा अर्थ काय होतो रे? टेली म्हणजे दूर आणि दूरध्वनी. लक्षात? परंतु याला जर आपण मोबाईल फोन असं जोडलं, मोबाईल हा पुढे जोडला आपण, तर त्याचा अर्थ होतो भ्रमणध्वनी. भ्रमण म्हणजे फिरत फिरत, मोबाईल म्हणजे फिरणे, भ्रमणध्वनी. आलं लक्षात? हे दोन शब्द महत्वाचे, टेलिफोन आणि मोबाईल फोन. भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी. आलं लक्षात? टेलिफोनला काय म्हणतात रे? दूरध्वनी म्हणतात. साईट म्हणजे एखादं स्थळ किंवा ठिकाण आणि वेब म्हणजे संकेत. वेब म्हणजे काय? एखादा कोड किंवा संकेत. त्यामुळे त्याला संकेत स्थळ असं म्हणतात. प्रिंटर म्हणजे काय रे? प्रिंटर मधनं आपण काय करतो रे? प्रिंट्स काढतो, छापील प्रती काढतो, तर त्याला म्हणतं मुद्रक. रोबोट. आता रोबोट पहा, रोबोट म्हणजे काय रे? यंत्रमानव. रोबोट म्हणजे यंत्रमानव. तर हे शब्द तुम्हाला पाठच करायचे. मेसेज, जे आपल्या मोबाईलमध्ये येतात मेसेज, त्याला काय म्हणायचं रे? संदेश. त्याला काय म्हणायचं? संदेश. त्यानंतर सॉफ्टवेअरला म्हणतात संगणक आज्ञावली. सॉफ्टवेअर, हार्डवेअर हे शब्द आपण जेव्हा पाहतो त्यामधील जो सॉफ्टवेअर हा शब्द आहे त्याला म्हणायचं संगणक आज्ञावली. आलं लक्षात? त्यानंतर युजर म्हणजे काय रे? युजर म्हणजे आपण सर्व जो संगणक वापरतो त्याला म्हणायचं युजर, म्हणजे त्याला म्हणायचं वापरकर्ता. जो वापर करणारा असतो त्याला म्हणतात वापरकर्ता. कीबोर्ड. की म्हणजे काय रे? की म्हणजे चावी किंवा त्याला आपण कळ असं पण म्हणतो. चावी, कळ हे समानार्थी शब्द लक्षात ठेवा. चावीला काय म्हणतात? कळ असं देखील म्हणतात. बोर्ड म्हणजे काय? त्याचा फलक, म्हणून त्याला काय म्हणायचं? कळ फलक असा शब्द आहे. स्क्रीन म्हणजे आपली जी स्क्रीन असते त्याला आपण काय म्हणतो रे? पडदा असं देखील मराठीत म्हणू शकतो. तर असे काही इम्पॉर्टंट शब्द हे आहेत. त्यानंतर यातले काही महत्वाचे जर शब्द असतील तर ते आता आपण पुढे पाहूया. आता पहिला प्रश्न पहा, काय म्हटलंय? गणितीतील आकडेमोड करण्यासाठी श्लोकने संगणकाची आज्ञावली तयार केली. संगणकाची काय केली? आज्ञावली तयार केली. अधोरेखित शब्दासाठी योग्य इंग्रजी शब्द कोणता? तर आपण आत्ताच इथे पाहिलेलं आहे. संगणकाच्या आज्ञावलीसाठी कुठलं आहे रे? सॉफ्टवेअर. त्याला काय म्हणायचं? संगणकाची आज्ञावली. आलं लक्षात? त्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. मग कॅल्क्युलेटरसाठी काय? आता जे प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे त्याचं आपल्याला काय करायचं? व्यवस्थित अनालिसिस देखील करायचं आहे. कॅल्क्युलेटरसाठी शब्द कुठला आहे रे? तर गणनयंत्र. कॅल्क्युलेशन म्हणजे काय करणे? गणना करणे. कॅल्क्युलेशन म्हणजे गणना करणे आणि कॅल्क्युलेटर म्हणजे जो गणना करतो असं मशीन, त्याला म्हणायचं गणनयंत्र. त्यानंतर कीबोर्ड मध्ये आपल्याला काय सांगितलंय? की म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे कळ किंवा चावी आणि बोर्ड म्हणजे फलक, तर कळ फलक हे त्याचा मराठी शब्द आहे. आणि प्रोग्रामसाठी काय रे? प्रोग्रामसाठी कार्यक्रम. प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम असं म्हणतो, तर ते कम्प्युटरच्या भाषेमध्ये पण त्याला जर मराठीत ट्रान्सलेट करायला गेलं तर ते कार्यक्रम असंच होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. मेज
मेज हा इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द कोणता? मेज. मेज या शब्दाला आपल्याला इंग्रजी पर्यायी शब्द जर पाहायचा असेल, एक दोन प्रकारे आपल्याला याला डील करता येतं, की एकतर आपल्याला याचं उत्तर माहिती पाहिजे किंवा आपण पर्यायातनं जाऊन पाहूया. जसं की फोन. फोनला मी तुम्हाला सांगितलं त्याला म्हणतात ध्वनी. फोनला काय म्हणतात ते? ध्वनी. आणि यापासून दोन शब्द आपण तयार केले होते. एक म्हणजे टेलिफोन आणि दुसरा म्हणजे मोबाईल फोन. टेलिफोन आणि मोबाईल फोन असं आपण म्हणतो. टेलिफोन म्हणजे काय? दूरध्वनी. टेलिफोन म्हणजे काय? दूरध्वनी. आणि मोबाईल फोन म्हणजे काय रे? भ्रमणध्वनी. भ्रमणध्वनी. त्यानंतर रेडिओ. रेडिओसाठी काय रे? रेडिओसाठी आपल्याला माहिती आहे आकाशवाणी. आपण म्हणतो आकाशवाणीचे केंद्र. रेडिओसाठी जो पर्यायी शब्द आहे तो म्हणजे आकाशवाणी. वेबसाठी आपण आत्ताच पाहिलं संकेत किंवा संकेत. वेबसाईटसाठी संकेतस्थळ असतं, त्यामुळे वेबसाठी काय येईल रे? फक्त संकेत किंवा कोड. आलं लक्षात? मग टेबल उरला काय रे? हे तीन तर याचं उत्तर नाहीये. मग ऑब्व्हियसली जर तुम्हाला टेबलसाठी मेज म्हणतात हे जरी माहिती नसेल तरी याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुम्हाला लगेच कळून जाईल. एक शब्द तुम्ही ऐकला असेल इतिहासामध्ये, नसेल ऐकलं तरी काही हरकत नाही. गोलमेज परिषद. ज्या परिषदेसाठी गांधीजी वगैरे किंवा सर्व नेते इंग्लंडला हजर झाले होते. गोलमेज याला इंग्लिशमध्ये म्हणतात राऊंड टेबल. राऊंड टेबल. यामध्ये पहा गोलसाठी काय आलेलं आहे रे? राऊंड हा शब्द आलेला आहे. आणि मेज, मेज यासाठी काय आलेला आहे? टेबल हा शब्द आलेला आहे. त्यामुळं टेबल याला जर तुम्हाला मेज समजत नसेल तर हा शब्द लक्षात ठेवा. गोल मेज म्हणजे राऊंड टेबल. इथं कॉन्फरन्स झाली होती. परिषद म्हणजे कॉन्फरन्स. तर टेबल म्हणजे काय रे? मेज. हे तुम्हाला आता पाठ करायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही? पहिला युजर. युजरचा आपण पाहिलं होतं. युजर म्हणजे काय रे? वापर करता. आणि युजर कोण असतो? जो संगणक वापरतो तो. त्यामुळे हा संगणकाशी संबंधित आहे का? तर आहे. येस. प्रिंट. प्रिंट म्हणजे काय? छाप किंवा ठसा. आलं लक्षात? तर प्रिंट आपण संगणकाशी रिलेटेड आहे का? प्रिंट जो प्रिंट काढतो त्याला प्रिंटर म्हणतो. आणि तो प्रिंटर कशाला जोडतो रे? आपण संगणकाला जोडतो. त्यामुळे हे देखील संगणकाशी संबंधित आहे. न्यूजपेपर. न्यूजपेपर म्हणजे काय रे? वर्तमानपत्र. वर्तमानपत्र किंवा वृत्तपत्र. वृत्तपत्र. तर याचा आणि संगणकाचा मात्र काही संबंध नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पुढचं पाहून घेऊया. नेटवर्क. नेटवर्क म्हणजे काय रे? एकमेकांशी जोडणे. एकमेकांशी जोडणे. एकमेकांशी जोडणे याला म्हणायचं नेटवर्क. आणि नेटवर्क कशात वापरतात? तर संगणकामध्येच वापरतात. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हा देखील. आता तुम्ही काय करायचं? रोजच्या व्यवहारात जे शब्द आपण इंग्लिश शब्द आपण वापरतो तर त्यांना पर्यायी मराठी शब्द काही आहे का याचा शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा. तर तुम्हाला मिळत नसेल तर आपल्या वडीलधाऱ्या माणसांना विचारा किंवा आपल्या मित्रांना विचारा. असं एकमेकांमध्ये खेळत जरी राहिले तर खेळता खेळता देखील हा अभ्यास आपला होऊन जाईल. पुढचा प्रश्न पहा. हा शेवटचा प्रश्न आहे याच्यावरचा. खाली दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञान विषयी किती शब्द आलेले आहेत असं आपल्याला विचारलंय. आता पहा मेसेज. मेसेज आहे का रे? माहिती तंत्रज्ञान. माहिती तंत्रज्ञान याच्यामध्ये इन्फॉर्मेशन. माहिती म्हणजे काय रे? इन्फॉर्मेशन. मग ती इन्फॉर्मेशन कुठल्याही स्वरूपात असू शकते. ही इन्फॉर्मेशन आपल्या वर्ड्स मध्ये असू शकते किंवा शब्दात असू शकते किंवा ती पिक्चर्स किंवा इमेज याच्यामध्ये देखील असू शकते किंवा आपले व्हिडिओज मध्ये देखील असू शकते. आलं लक्षात? ती इन्फॉर्मेशन कुठल्याही स्वरूपात असू शकते. त्यामुळे ह्या इन्फॉर्मेशनशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व माहिती आणि तंत्रज्ञान मध्ये येणार. आता मेसेज. मेसेज म्हणजे काय रे? आपण पाहिलं होतं. मेसेज म्हणजे संदेश. मेसेज म्हणजे काय रे? संदेश. तर हा आहे का? तर हा आहे. चेअर. चेअर म्हणजे काय रे? चेअर म्हणजे पहा खुर्ची. चेअर म्हणजे खुर्ची. खुर्चीचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा काही संबंध आहे का? तर नाही. त्यामुळे हे येणार नाही. वेब. वेब म्हणजे काय रे? वेब म्हणजे संकेत. आताच आपण पाहिलं संकेत. संकेत आहे का रे संबंधित? तर आहे. कॅमेरा. कॅमेरा म्हणजे काय रे? कॅमेरा म्हणजे आपला छायाचित्रक. याला मराठीत म्हणतात छायाचित्रक. कॅमेरा काय करतो रे? फोटो काढतो. मग फोटो याला छायाचित्र शब्द आहे आणि जो फोटो काढतो त्याला म्हणायचं छायाचित्रक. आलं लक्षात? तर कॅमेरा संबंधित आहे का? याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरतात ना कॅमेऱ्यामध्ये. 100% कॅमेरा हा देखील माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द आहे. मोबाईल. मोबाईल म्हणजे काय रे? आपला भ्रमणध्वनी.
भ्रमणध्वनी आपण पाहिला. आणि मोबाईलमध्ये देखील माहिती तंत्रज्ञान वापरतात. टेबल म्हणजे काय? टेबलसाठी आताच आपण शब्द पाहिला, मेज. आलं लक्षात? परंतु टेबल आणि माहिती तंत्रज्ञानाचा काही संबंध आहे का? नाही. त्यामुळे टेबल घ्यायचा नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल सर आपण कम्प्युटर टेबलवर ठेवतो म्हणून टेबल त्याला घ्या. तर नाही, टेबल आणि माहिती तंत्रज्ञानाचा काही संबंध नाही. तो कम्प्युटर तुम्ही जमिनीवर ठेवला तरी तो तसाच चालेल. त्यामुळे टेबलाचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा डिरेक्टली काही संबंध नाही. आलं लक्षात? आता किती शब्द आलेले पहा, 1, 2, 3 आणि 4. 4 असणारा पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3. 4 म्हटलं 4 कडे जायचं नाही. इकडं हा 4 म्हणून 4 तुम्ही मार्क केलं गडबडीमध्ये तर तुमचं एवढं सगळं मेहनत करून तुमचं उत्तर चुकेल. आपल्याला म्हणजे उत्तर मार्क करेपर्यंत आपल्याला आपलं लक्ष हटू द्यायचं नाही. 4 आपलं उत्तर आलेलं आहे परंतु 4 मार्क करायचं नाही. हे तुम्हाला फसवण्यासाठी असे पर्याय दिलेले असतात. तुम्ही 4 उत्तर काढावं आणि पर्याय क्रमांक 4 मार्क करावा. आलं लक्षात? तर पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे 4. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हा टॉपिक देखील आपला क्लिअर झालेला आहे. म्हणजे जो आपला सेकंड मुद्दा होता, तिसरा मुद्दा, भाषेचा व्यवहारामध्ये उपयोग. त्यामध्ये आपण वाक्प्रचार, म्हणी, आता संवाद देखील पाहिलेला आहे. वाक्यातील निर्देश या गोष्टी देखील आपण पाहिलेल्या आहेत. तसेच माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द व इतर इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द या देखील गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त याच्याशी रिलेटेड जेवढीही अतिरिक्त माहिती असेल ती आपल्या वर्कबुकमध्ये उपलब्ध आहे. तसेच याच्यावरचे आधारित असलेले प्रश्न देखील तुम्ही सोडवा आणि तुमचे हे टॉपिक पूर्णपणे क्लिअर करून घ्या. तर थांबूया आपण या ठिकाणी. धन्यवाद.